नमस्कार कवठे महांकाली हाइट्स या 6 यशस्वी प्रोजेक्ट्स नंतर आता माळी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स घेऊन येत आहेत तुमच्यासाठी एक नवीन आकर्षक प्रोजेक्ट महांकाली हाइट्स फेज 7, जिथे मिळणार आहेत 1 BHK आणि 2 BHK चे सुंदर हवेशीर आधुनिक फ्लॅट्स आणि तेही कवठे महाकाळच्या मध्यवर्ती ठिकाणी। या फ्लॅटचे खास वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक फेज साठी स्वतंत्र गृहनिर्माण संस्थेची नोंदणी व स्वतंत्र 7/12 आहे। हा पूर्ण प्रोजेक्ट महारेरा कायद्याअंतर्गत आहे। एक घर एक विश्वास, तुमचं स्वतःचं घर। सॅम्पल फ्लॅट पाहण्यासाठी किंवा बुकिंगसाठी आता स्क्रीनवरील नंबरवर कॉल करा 86 25 85 18 00। महांकाली हाइट्स फेज 7, तुमच्या विश्वासाचं नवं नाव। नांगोळे फाट्याजवळ विचित्र अपघातात जाकापूरचा तरुण ठार। सांगली ते जत मार्गावर नांगोळे फाट्याजवळ विचित्र अपघात होऊन अक्षय हनुमंत माळी वय 26 राहणार जाकापूर तालुका कवठे महांकाळ जिल्हा सांगली येथे तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडलेली आहे। सदरचा अपघात आज बुधवारी दुपारी 2:30 वाजण्याच्या सुमारास घडलेला आहे। जाकापूर येथील अक्षय माळी हे आपली मोटरसायकल क्रमांक MS10 DU 7331 घेऊन कवठे महांकाळ शहराच्या दिशेने येत असताना नांगोळे फाट्याजवळून पुढे आल्यानंतर वडाच्या झाडाची मोठी फांदी रस्त्यावर तुटून पडलेली होती। या ठिकाणी अक्षय माळी यांच्या मोटरसायकलची विचित्र धडक होऊन अक्षय माळी या अपघातात गंभीर जखमी होऊन ठार झाले आहेत। अक्षय माळी यांचा मृतदेह कवठे महांकाळ येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी आणण्यात आला असून सांगली ते जत मार्गावर रस्त्याकडेला असणाऱ्या वडाच्या झाडाला बुंद्यामध्ये खाली आग लावण्यात आली होती, त्यामुळे सदरचा वृक्ष कोसळून रस्त्यावर पडला असे नागरिक सांगतात। घटनास्थळाचा कवठे महांकाळ पोलिसांनी पंचनामा केलेला आहे। वृक्ष काल मंगळवारी रात्री कोसळला होता असे देखील नागरिक सांगतात। मात्र नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांनी तत्परतेने सदरचा वृक्ष रस्त्यातून न हटविल्याने हा अपघात घडलेला आहे असा आरोप करण्यात येत असून बेजबाबदार अधिकाऱ्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी जाकापूर कुच्ची परिसरातील नागरिकांनी केली आहे। अक्षय माळी हा होतकरू तरुण होता। कवठे महांकाळ शहरातील अनेकांशी अक्षयचे चांगले संबंध होते। अक्षय मनमिळावू असल्याने त्याच्या मित्रपरिवाराने कवठे महांकाळ येथील उपजिल्हा रुग्णालयात परिसरात मोठी गर्दी केली होती। अक्षय सारखा होतकरू तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे। या घटनेची नोंद करण्याचे काम कवठे महांकाळ पोलीस ठाण्यात सुरू असून कवठे महांकाळ पोलीस पुढील तपास करीत आहेत। मोठे वृक्ष तुटून रस्त्यात पडले आहे याची माहिती समजताच कवठे महांकाळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कोळेकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल वटकर, DB पथकाचे श्रीमंत करे, अभिजित कासार यांच्यासह पोलीस पथकाने तुटलेला वृक्ष बाजूला काढून रस्त्यावरील वाहतूक सुरळीत सुरू केली। यासाठी जिल्हा परिषदेचे सदस्य दादासाहेब उर्फ पिंटू कोळेकर यांनी मोठी मदत केली। आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व फॉलो करा। मुख्य संपादक कुणाल कोठावळे, KK मराठी न्यूज नेटवर्क। खुश खबर, मूळव्याधीचे आधुनिक उपचार आता आपल्या कवठे महांकाळ शहरामध्ये उपलब्ध सुविधा, आधुनिक लेझर मशीन, दुर्बिणीतून तपासणी, ऍडमिटची गरज नाही। पोट विकार, गुद्ध विकार यावर आयुर्वेदिक उपचार व सल्ला। मूळव्याधी, शर, भगंदर, पायलोनायडल, सायनस यावर लेसर व आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। हार्निया, अपेंडिक्स, कान, नाक, घसा व स्त्रीरोग चिकित्सा, गर्भाशय काढणे इत्यादी सुविधा आता आपल्या कवठे महांकाळ शहरामध्ये डॉक्टर आलमगीर मुजावर यांच्या आशीर्वाद हॉस्पिटलमध्ये उपलब्ध। आमचा पत्ता दत्त मंदिर, जुना आगळगाव रोड, कोळेकर पेट्रोल पंप शेजारी, कवठे महांकाळ।